उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळून चंदरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह असो भोग असो त्याग असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे की पोटाची चिंता ज्याला परमार्थ नाही त्याला त्याचं कृपया मार्गदर्शन करावं। इथे पोटाची चिंता कोणाला असते म्हणजे पोटाची चिंता म्हणजे भुकेची चिंता की ज्याला एक वेळ अन्न मिळत नाही अशी ज्याच्याकडे गरीब परिस्थिती असेल ज्या प्रपंचामध्ये त्याला परमार्थ कसा जमेल असा त्याच्या मागचा अर्थ आहे की भूक लागली की माणसाचं सगळं चिंतन कुठे असतं भुकेकडे भूक भागवायची कशी किंवा प्रपंच ज्याचा फाटका त्यालाही परमार्थ नाही असंही रामदास स्वामी सांगतो। म्हणजे प्रपंचामध्ये अनेक अडीअडचणी आहेत आणि त्या अडीअडचणीच्याच मागे माणूस ज्यावेळेला लागलेला असतो तर त्याला हा शुद्ध परमार्थ कळू शकत नाही। कारण परमार्थाचा जो अनुभव घेण्यासाठी जे मन मजबूत असावं लागतं ते मन तिथे राहत नाही। ते सतत काळजी असते चिंता असते उद्याचं कसं होईल उद्याची ज्याला चिंता त्यालाही परमार्थ नाही असं सगळं जिथे चिंता आहे अनिष्ट चिंतन आहे तिथे मन शांत राहू शकत नाही अशांत राहतं आणि अशांत मनाला परमेश्वराचं चिंतन परमेश्वराचं म्हणजे आता इथे परमार्थ म्हटल्यानंतर नुसतं टाळ वाजवला आणि जय हरी विठ्ठल म्हणत बसला म्हणजे परमार्थ झाला असं बऱ्याच लोकांची भ्रामक कल्पना आहे भ्रामकपणा आहे। कारण परंपरेने बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण देवळात गेलो की परमार्थ साधला
उपास तपास केलं की परमार्थ झाला, रतबाई केले की परमार्थ झाला. म्हणून देवाधर्माच्या नावाखाली सर्व धर्मातील सर्व लोक बरेच काही करत असतात. त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो, असा जो जीवनविद्येचा अमृत तुषार आहे. त्याचाही अर्थ तोच आहे की इथे खरा शुद्ध परमार्थ समजण्यासाठी खऱ्या सद्गुरूंची गरज आहे. लोक जे परमार्थ म्हणून आज जगामध्ये करत आहेत की देवळात जातात, चर्चमध्ये जातात, मस्जिदमध्ये जातात, गुरुद्वारामध्ये जातात, चांगलं आहे, तर वाईट काहीच नाही आहे. कुठेतरी दारूच्या गुत्त्यात जाण्यापेक्षा देवाच्या नावाने किंवा त्या भावनेतून तिथे जातं ते वाईट काहीच नाही, चांगलं आहे. पण शुद्ध परमार्थ हा आपला अहंकार कमी होण्यात आहे, हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा जे कर्मकांड करण्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना हा शुद्ध परमार्थ लक्षात येत नाही. आणि त्यामुळे इथे आपला अहंकार दूर होण्यासाठी जे काही करावं लागतं तिथे पहिलं म्हणजे मनाचा स्थिरपणा यावा लागतो. आणि ज्याला मनाचा स्थिरपणा, ज्याचं मन अस्थिर आहे, त्याला कितीही सांगितलं तर तो अस्थिरच राहतो. त्याला स्थिर मन होण्यासाठी प्रथम काय केलं पाहिजे हे शिकावं लागतं खरं. आणि ते अहंकार म्हणजे काय हे कळावं लागतं परत. म्हणजे आता एका पटावर जर आपण परमार्थ म्हटल्यानंतर शुद्ध परमार्थ आपण जो म्हणतो की जिथे पोटाची चिंता म्हटलं की तिथे सतत भूक आणि भूक क्षमवण्यासाठी किंवा गरिबी बाजूला करण्यासाठी सतत धडपडत असतो, त्याला अहंकार आहे अहंकार नाही ह्याचं काय पडलेलं आहे. त्याला 2 वेळेचं जे अन्न मिळालं तर तो खुश. ज्याच्याकडे घर नाही तर तुम्ही म्हणता त्याने आपला अहंकार कमी करण्यासाठी साधना करावी, तर साधना करण्यासाठी मन स्थिरच राहणार नाही. कारण इथे अहंकार दूर होण्यासाठी आपल्याला मनाला मुळाकडे वळावं लागतं. परत लक्षात, अहंकार दूर व्हायचं म्हणजे काय, मनाचं मूळ. आणि या मनाच्या मुळाकडे जेव्हा वळलं जातं तेव्हा परमार्थ सिद्ध होतो. आणि त्यामुळे मनाला उफराट करणं म्हणतात. उफराट्याच्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरव, पहा त्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपेशी, हा परमार्थ. संतांनी हा परमार्थ सांगितला. सर्वसाधारण लोक ते धर्म मार्तंड वगैरे जे आपण म्हणतो ते त्यांचा परमार्थ म्हणजे देवाची पूजा करा, मंदिरात जा, उपास तपास करा, 16 सोमवार करा, रथवैकल्य करा, काशी यात्रा, आणखीन यात्रा कुठच्या असतील त्या करा, म्हणजे तुम्ही परमार्थ झाला. हा भ्रमिष्टपणा आहे, हा भ्रामकता आहे, भ्रामक कल्पना आहे. तिथे आपल्या मनाचं शुद्धीकरण करणं हा परमार्थ. आता शुद्धीकरण म्हणजे परत अहंकार दूर होणं हा परमार्थ आहे. अहंकार दूर होणं म्हणजे पुन्हा मी देह आहे ह्या भावनेतून जगातील बहुतांशी लोक जीवन जगत आहेत. आणि मी देह आहे हा जो भाव आहे त्याला देहभाव म्हणतात. आणि हा जो देहभाव आहे, देहभावातून मी आणि माझं जिथे सुरू होतं तिथे मीपणा सुरू होतो आणि तिथेच अहंकाराची सुरुवात आहे. कारण मी माझं दूर व्हायला पाहिजे. आता मी माझं दूर होण्यासाठी देहभाव दूर व्हायला पाहिजे. देहभाव दूर होण्यासाठी आपल्या ठिकाणी स्वस्वरूपाचा जो विसर आहे तिथे आठवे आला पाहिजे. आणि तो आठवे येण्यासाठी खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं. आणि खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन लागलं म्हणून झालं असंही नाही. कारण खऱ्या सद्गुरूंनी जरी मार्गदर्शन केलं तरी मार्गक्रमण करण्यासाठी त्या साधकाच्या मनाची तेवढी तयारी असावी लागते. साधकाच्या मनाला म्हणजे साधकाला तिथे तळमळ असावी लागते. तिथे सद्गुरूंनी जसं सांगितलं तशी साधना करण्याची नितांत गरज आहे. बहुतांशी लोकांना कळत नाही. नुसतं ऐकलं की झालं असाही तो भाग नाही. कारण ह्या अंतर्मनामध्ये हा अहंकार आहे.
त्यामुळे अंतर्मनातला अहंकार दूर करण्यासाठी साधना, सद्गुरूपणित साधना पुन्हा इतकी प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे की ते करता 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 हळूहळू हा देहभाव दूर होत असतो. आणि जसा देहभाव दूर व्हायला लागतो तेव्हा तो अहंकार कमी कमी होतो, तेव्हा तो परमार्थाच्या दिशेने त्या साधकाची वाटचाल होते. म्हणून मनाचं मूळ असं जेव्हा आपण म्हणतो, तर मनाचं मूळ म्हणजे स्वरूप. हा स्वरूप, हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही. कैसे बोटाने दाऊ तुला रे गुरुच्या मुला, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. बोटाने कसं दाखवू शकतो स्वरूप कुठे आहे? ते समजण्यासाठी मनाला प्रगल्भ व्हावं लागतं. मनाला म्हणजे सतत साधकाला सद्गुरू श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, निज ध्यास त्याच्या ठिकाणी यावं लागतो. त्याच्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा साधना केल्याने हे हळूहळू होतं. परत असं पण नाही की हे झालं म्हणजे झालं, असंही नाही. कारण आपला अहंकार इतका सहज आहे, सहज आहे, म्हणजे जन्मताच आलेला आहे. आणि तो अहंकार जन्मताच जाण्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागतात. आणि सद्गुरूंचा तिथे संग असावा लागतो. आणि तिथे जो साधक प्रयत्न करता करता त्याला ते हळूहळू आत्मसात होतं. आणि एवढं जर करण्यासाठी त्याचं मन तिथे पुन्हा पुन्हा मनाला वळवावं लागतं. आणि ज्या मनाला उद्याची काळजी आहे, चिंता आहे, 2 वेळेच्या जेवणाची जर भ्रांती असेल की कधी जेवायला मिळते माहीत नाही, त्याचं मन तिथे स्थिर कसं लागेल? आणि त्याचं मन स्थिर लागणार नाही. म्हणून सद्गुरू पै माऊलींचा हा अमृतुषार आहे की भुकेची किंवा उद्याची चिंता ज्याला परमार्थ नाही त्याला. म्हणून हा जो परमार्थ सिद्ध करण्यासाठी संतांनी उपदेश केलाय, काय उपदेश केलाय? हा परमार्थ सिद्ध करायचा म्हणजे नेमकं काय? देव सहज असतची असे, सायासे फुटे नासे, म्हणून सहज सांडुनी सायासे पडोची नाही. आता आपण बोललो तर खूप प्रयत्न करायला लागलं म्हणतोय, पण इथे संत सांगतात देव म्हणजे हे जे दिव्य स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध परमार्थाच्या अंगाने मार्गदर्शन आहे. हे स्वरूप कसं आहे? सहज आहे. आपण म्हणतो अहंकार सहज आहे, संत म्हणतात हा देव म्हणजे दिव्य स्वरूप आहे, हे सहज आहे. देव सहज असतची असे, सायासे फुटे नासे. आणि म्हणून जे सहज आहे त्याच्यासाठी जे उलटी सुलटी आपण जे धडपड धावपळ करत असतो त्याच्यामुळे ते स्वरूप मिळतच नाही हाताला, तर ते फुटे नसेल. म्हणजे एखादं म्हटलं भाग्य ज्याचं फुटकं आहे त्याला तो मिळत नाही. म्हणून इथे भाग्य फुटकं म्हणजे इथे सहज असलेली जो देव आहे की सहज असलेले जे स्वरूप आहे ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? मग देव सहज असं त्याची असे, सायासे फुटे ना असे, म्हणून सहज सांडणे सायासे पडोची नाही. म्हणून जे सहज आहे ते सोडू नको. सांडणे सोडणं, तर ते सोडून तू काहीतरी धडपड करत असशील तर ते फुकट आहे. म्हणून सहज सांडोनी सायासे पडोची नाही. मग आता इथे म्हणतात तू काहीतरी धडपड ना, त्याचा अर्थ काय? परत म्हणून इथे तुम्ही म्हटलं खूप प्रयत्न केले पाहिजेत, प्रपंचाचा अंगाने तिथे आपण जे धावपळ करतोय त्याच्यापासून ते सहज आहे तिकडे वळायला हवं. म्हणून इथे पुन्हा लक्षात की जे स्वरूप आहे हे मुळात सहज आहे. कारण हे स्वरूपातून सर्व विश्व निर्माण झालं. म्हणजे स्वरूपातून सर्व विश्व निर्माण झालं आणि त्यामध्ये या स्वरूपात सर्व विश्व आहे आणि विश्वात स्वरूप आहे. इतकं ते सहज आहे. जसं सहज कसं आहे ते परत लक्षात, बर्फामध्ये पाणी आहे आणि पाण्यात बर्फ आहे. म्हणजे बर्फाचे तुकडे जर आपण पाण्यात टाकले तर आपल्याला बर्फाचे तुकडे वेगळे दिसतात, पाणी वेगळं दिसतं. पण बर्फामध्ये पण पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये बर्फ आहे. हे जसं सहज आहे, आता ह्या पाण्याने आजूबाजूच्या पाण्याचा शोध घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर बर्फातल्या पाण्याने आपण पाणी आहोत हे लक्षात आलं तर ते सहज आहे. त्याला लक्षात नाही आलं तर ते काय करतं? ते शोधत बसतं पाणी कुठे.
कळलं की नाही? तसं आपलं स्वरूप आपल्याकडेच आहे. म्हणजे जे मी म्हणणारं जे आहे, ते मी म्हणणारं जे आहे ते सहज असलेलं स्वरूपच आहे. आता इथे लक्षात घ्यायचं का, जिथे उठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे हे जे स्मरण आहे की सहज देव आहे कुठे आहे, जिथे मी म्हणतो तिथेच आहे. पण ज्याला कळत नाही की त्याला म्हटलं स्वरूप अनंत आहे, त्या अनंताचा ठिकाणी, अनंत म्हणजे सर्वत्र तो जर पाहायला गेला तर स्वरूप दिसणारी अशी वस्तूच नसल्यामुळे काही दिसत नाही. लक्षात घ्या. मग तिथे धडपडतात. म्हणजे म्हणून म्हटलं ना, मग अशी यात्रेला जातात, तीर्थरथ करतात, उपास तपास करतात, आणि काय 16-17 सोमवार बुधवार गुरुवार काय असेल ते करत बसतात. म्हणजे धडपड. मग सहजच म्हणजे हे 600 फुटेना उगीच इकडे तिकडे करत बसलेले आहेत देवाधर्माच्या नावाखाली. संत तेच सांगतात, उगीच काय धडपडत बसू नकोस. म्हणजे ही सगळी धडपड सांगितली होती की आज बरेच लोक अजूनही म्हणजे ज्यांना सद्गुरू लाभलेले नाहीत किंवा सद्गुरूचं ज्ञान कळलेलं नाही, ते यज्ञ याग तप होम दान काय सगळं करत आहेत आणि त्यालाच ते परमार्थ समजतात, त्यालाच ती देवाची उपासना समजतात. वाईट आणि चांगले असा प्रकार नाही. जर शुद्ध परमार्थाच्या अंगाने तो मार्ग म्हणजे सायासे फुटेना असे उगीच आपण करतो ना, आपल्या हातात काही लागणार नाही. संतही तेच सांगतात. तुम्ही बोलो फक्त काही संत म्हणजे आता हे एका संतात दुसरे संतही तेच सांगतात, माझेनी अनुसंधान विण स्नान संध्या तप होम दान सर्वही अधर्म जाण मत भजन ते नव्हे. माझं ते भजनच नाही, माझी ती भक्तीच नव्हे करतोयस. जर तुला ह्या स्वरूपाचं अनुसंधान नसेल आणि त्या अनुसंधानाशिवाय तू स्नान संध्या तप होम यज्ञ वगैरे या काही जे करशील तो सगळा अधर्म आहे. म्हणजे परमार्थ नव्हे. अधर्म म्हणजे तो परमार्थ नाही आहे. परमार्थासाठी जिथे मी आहे तिथेच स्वरूप आहे आणि ते सहज आहे. त्याला शोधावं लागत नाही, त्याला मिळवावं लागत नाही. देवाची प्राप्ती मिळवण्यासाठी जे काही लोक प्रयत्न करतात ते सायासे फुटेनासे. कारण बाहेर किती शोधलं तरी हाताला काही लागत नाही. म्हणून कुठे शोधसी रामेश्वर असं ते आहे ना काही, की इथे जी गाणी आहेत गाणे म्हणजे जे शोधतायत त्यांच्यासाठी म्हणतात कुठे शोधसी रामेश्वर. कुठे इथे शोधतोय तिथे शोधतोय, पण तो रामेश्वर आहे कुठे? आता रामेश्वर आहे का पण गोष्ट सांगितली जाते, छानशी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये व्यापारी वगैरे एका गावातून दुसऱ्या गावात व्यापार करण्यासाठी जायचे. आणि त्यावेळेला काही पूर्वी आता सगळ्या बँक ऑन लोन आपला ऑन अकाउंट किंवा आपल्या काही इकडचे तिकडे पैसे फिरवले काय जात नव्हते. आपले पैसे आपणच घेऊन जायला लागायचे. आणि ते आपले पैसे आपण घेऊन जाताना ते कसे न्यायचे ते आपले लपवून घेऊन. कारण मध्ये चोर, आता एखादा व्यापारी व्यापार करायला म्हणजे त्याकडे पैसे आहेत हे काय सांगायला का कोण ज्योतिषी लागतो का? म्हणजे ज्याला आता पैसे चोरायचे असतात ते अशा माणसाच्या शोधात असतात. पण ते मुद्दाम व्यापारासारखे ढोंग करून चाललेले असतात. मग बोलता अरे मी ह्या गावचा, इथे मला जायचं आहे, व्यापार करायचा आहे वगैरे, सगळं सामान घ्यायचं आहे वगैरे, तर बोलतात. मग ह्याला कळतं की ह्याच्याकडे पैसे आहेत. आणि ह्याच्याकडे पैसे म्हटलं तो एक चोर त्या जो व्यापारी होता त्याच्यावर शोध जाणला होता. तर जाता मध्ये कुठे धर्मशाळा वगैरे लागायच्या. पूर्वीचा काळ होता, आता सारखा नाही काळ. चालत चालतच जावं लागायचं का घोड्यावरनं का गाढवावरनं जायला लागायचं. तर हा व्यापारी घोड्यावरनं जायचा, त्याच्यावर तो दुसरा चोर होता तो त्याच्यावर चाल गप्पा मारत, मला पण व्यापार करायचा असं करायचं. दोघे गप्पा मारत दोघं मित्र झाले. पण हा व्यापारी खूप सावध होता. लक्षात ठेवतो, जरी तो मित्र म्हटलं तरी त्याला माहिती होतं की आपले हे पैसे आहेत ते आपल्याला लपवले पाहिजे, नाही तर हा कोणी चोरी करून जायचं. तर दोघं धर्मशाळेमध्ये गेले की झोपायच्या तयारीला असायचे. तर दोघं मिळून झोपायच्या तयारीला, चोर हा कधी झोपतो याची वाट बघायचा, कारण त्याला पैसे चोरायचे होते. तर दोघं झोपल्यानंतर चोर पण रात्रीचा उठायचा थोडा वेळ मुद्दामून झोपल्यासारखं सोंग करू, आणि मग त्याचं सगळं शोधायचं. त्याला कुठे पैसेच मिळायचे नाही. तो किती शोध पैसे ठेवतो कुठे, खूप प्रयत्न करायचा.
शेवटी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी शेवटी निघायची दुसरीकडे जातो, दुसऱ्या गावात जाणं, हा दुसऱ्या गावात जातो म्हटल्यानंतर शेवटी तो चोराने विचारलं, मला एक सांगा, तुमचे पैसे तुम्ही कुठे ठेवता? तर तो व्यापारी हसला आणि म्हणाला, तू जिथे झोपतो तुझ्या उशीच्याच खाली मी पैसे ठेवतो. पण तो स्वतःच्या उशीखाली शोधतच नव्हता, त्याची उशी शोधत होता, सगळं शोधत होता. म्हणजे जिथे शोध घ्यायचा तिथे माणसं शोध घेत नाहीत आणि भलतीकडे शोधत बघता हातात काहीच मिळत नाही, ते सायसे कुठे नाच. म्हणून देव सहजी असं त्याच्यात तो मी म्हणतो तिथे देव आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे संत खूप सुंदर मार्गदर्शन करतात. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात्म्या तुझे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय ना तुझे. आहे आपण मीपणा रहित ते, लक्षी मुळीची खुणा, दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे, हो तू तुझा देखणा. म्हणजे तूच तुला पहा. शेवटी काय म्हटलंय, दृश्य आणि अदृश्य बाजूला सारून, दृश्य म्हणजे जे जे दिसतं ते तिकडे पाहायचं नाही, तिथे गुंतू नकोस. अदृश्य म्हणजे विचारात गुंतू नको. म्हणून दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे, हो तू तुझा देखणा. म्हणजे ह्या दोन्ही विचारांच्याही मागे न लागतात, दृश्य जगताच्या इथे न गुंता, जेव्हा आपण म्हणून जे आहोत त्या ठिकाणी जेव्हा आपलं लक्ष जायला लागतं, आपलं म्हणजे साधकाची ही जाणीव, त्या जाणीवीच्या ठिकाणी असणेपणाकडे हे मन वळतं, तेव्हा त्या स्वरूपाचा शोध लागतो. म्हणून मी हा शब्द उठे, जिथे शब्द हा स्फुरतो, मी म्हणतो आपण, तिथेच ते स्वरूप आहे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात. म्हणजे स्वरूप असं आहे, सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते मी म्हणतो तिथेच आहे. मग त्यासाठी तुला जगात शोधाशोध घ्यायला पाहिजे का? नको. कारण मी हे जिथे आहे, जिथे मी इतका सहज आहे, ते सहज मी म्हटल्यानंतर ते सहजपणे लक्षात घ्या की ते इतकं सहज आहे की मी आहे असं प्रत्येकाला वाटतं की नाही. ते मी आहे हे स्वरूपच आहे, पण हे स्वरूपच आहे हे कळत नाही. कारण हे स्वरूपच आहे हे ह्या मनाला माहीत नाही. मनाला माहीत म्हणजे ते विसर आहे, आणि तो विसर असल्यामुळे मी देह असा भाव त्या जाणीवेमध्ये किंवा त्या मनामध्ये असतो. म्हणून तिथे अहंकार आहे. आता अहंकार म्हणजे मी देह आहे हे लक्षात घेणं, हे लक्षात घेऊन जीवन जगतो तर तो अहंकार असतो. आणि मी म्हणणारे ही शक्ती आहे. मी म्हणणं म्हणजे जिथे उठे मीचे स्फुरण, म्हणजे मीच जे स्फुरते, मी म्हणून जे तो जो भाव येतो, ते जे असणेपणाचं जे सतत तिथे जाण येते, आणि त्या जाण जिथे येते ते स्वरूप आहे. जिथे जाण येते म्हणजे परत परत लक्षात की आहे इतकं सूक्ष्म, पण ते सहज आहे. ते मिळवायला जावं लागत नाही. ते बागतं सगळीकडचा सतत मन इकडे तिकडे धावतं, ते सगळं थांबवलं तर ते मन किंवा त्याला जाणीव म्हटलं तर योग्य ठरेल. ती जाणीव स्वस्वरूपाला अनुभवते. तिला अनुभव कधी येतो? ह्या जाणीचा स्वभाव आहे काहीतरी सतत व्यापत राहायचं, व्यापता व्यापता त्याच्यात गुंतत जायचं. दिवसभर आपण तेच करतो ना, ह्याच्याशी भेटतो, त्याला भेटतो, ह्याला भेटतो, हे करतो, ते करतो. अगदीच काय वेळ नसला तर व्हॉट्सअप आहेच की तिथे बघत बसतो. का बघा त्या मागे लहान सर आहे, त्यांनी चांगलं अगदी व्हॉट्सअपवर सांगितलं होतं, पुढची पिढी कशी होणार माहिती आहे तुम्हाला? तरुण मुलांना मार्गदर्शन करत होते. ते सगळे जे पुढचे होणार त्यांची मान अशी खाली वाकलेली असेल. असे का? कारण सगळे खाली बघून व्हॉट्सअप बघत असतात दिवसभर. कुठेही तुम्ही बघा, ट्रेनमध्ये बघा, बसमध्ये बघा, कुठेही बघा, चार माणसं समजा असतील, गप्पा एकमेकाशी बोलणार नाहीत, तिकडे बघून हसत असतात. याच्याकडे पण नाही बघत, याच्याकडे बघत नाही, पण मान अशी वाकलेली.
तेव्हा असे मान वाकली म्हटल्यानंतर पुढचं जो जन्माला येणारं मूल ना ते असंच वाकलेलं आहे, कारण त्याला वाटच्यावर बघायचं आहे, दुसरा काय करणार. आपणच आपल्या म्हटलं ना, डार्विनचा जो सिद्धांत आहे की माकडाचा माणूस झाला कारण त्याची शेपटी गळाली का, तर त्या सिद्धांताप्रमाणे झाले की शेपटीचा उपयोग नाही. आता आलं या मानेचा उपयोग नाही, इकडे तिकडे बघायची गरज नाही, तो इथेच बघणार असा, मग बघायचं इथेच बघत बस. म्हणजे त्या सिद्धांताप्रमाणे म्हटलं त्याने तो नियम सांगितला की अरे बाबा तुम्ही नुसते असे बघितल्यामुळे किती हे होता, त्रास आहे. सांगण्याचा बोध काय की इथे हे जे स्वरूप आहे, हे स्वरूपाचं बोध जर लक्षात घ्यायचं असेल तर ते स्वरूपाला मिळवायचं नाहीये, तर जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून ते सहज आहे, त्याला कुठे इकडे तिकडे शोधावं लागत नाही. जिथे मी म्हणतोस तिथेच, म्हणून मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते सच्चित सुखात्म्या तुझे. ते कसं आहे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय. जो मी म्हणतो तो कोण आहे मी, की हा देह किंवा हे सगळे विश्व जेथे स्फुरण झालं, जे निर्माण झालं जेथून, तो मी आहे, तो मी ते स्वरूप आहे. लक्षात घ्या, लक्षात. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. जो मी म्हणणारा कोण आहे, की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं देहासकट, ते जे आहे ते स्वरूप आहे. म्हणून देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना, तुझं दुसरं कोणच वेगळं नाही. म्हणून मी म्हटलं तर मी काय आहे, स्वरूप आहे, आणि मी या स्वरूपातून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. हा बोध समजला तरी आचरण आणायला खूप कठीण आहे, कारण तो समजायचा आणि आचरण आणायचा यासाठी जे लागतं त्यालाच म्हणतात साधना. ही साधना जे आहे ते नुसतं काहीतरी इकडे तिकडे श्वास घेतला श्वास सोडला म्हणजे झालं नव्हे. तिथे संपूर्ण मनाला वळवणं, आणि मनाला वळवण्यासाठी तिथे विवेक आणि वैराग्याची गरज आहे. लक्षात ठेवा, विवेक म्हटल्यानंतर विवेक म्हणजे विश्वात जो एक आहे त्याचं अखंड स्मरण, आणि त्या स्मरणातून प्रत्येक गोष्ट पाहणं म्हणजे विवेक. आणि वैराग्य म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये न गुंतणं, गुंतायचं नाही पण सगळ्यात असायचं, सगळ्यात असायचं पण कुठेच अडकायचं नाही. म्हणजे तो पारा कसा असतो, तुम्ही खाली टाका वर टाका, तो त्याच्यापुरती असतो, तो कुठेच चिटकत नाही. आज आपली जाणीव सगळ्या गोष्टीला चिटकते, हा भेटला तो भेटला तो भेटला, मागचं पुढचं. म्हणून इथे वैराग्य म्हणजे घडलेल्या गोष्टीमध्ये जो गुंतत बसतो त्याला वैराग्य नाही. म्हणून ज्याला भुकेची चिंता तिथे चिकटला की त्याच्याकडे वैराग्य नसतं. तो त्या भुकेच्या ह्याच्यात तो काय काय धडपड करत बसतो. गरिबी असेल तर गरिबी हटवण्यासाठी तो काहीतरी करत बसतो. कारण देवदेव वगैरे काय नको असतो, पैसे हवे असतात. कळलं, त्याचं लक्ष तिकडे असतं. आणि पैसे हवे असतात त्यांना परमार्थ सिद्ध होत नाही. माझे एक इंजिनियर गव्हर्नमेंटमध्ये मित्र होते, त्यांना मी महाराजांची पुस्तकं द्यायला गेलो, पै महाराजांची. त्यामुळे अरे बाबा नको देऊ तुम्हाला. म्हटलं काय झालं, मलाही वाटलं असं कसं म्हणतो. तुम्ही जर ही पुस्तकं वाचत आता मी जे काय करतो ते करू शकणार नाही. कळलं, म्हणजे काय, त्याला परमार्थ नको होता, त्याला पैसे हवे होते. कळलं. बरं तो रिटायर झाला, भेटला का नाही भेटला, गेला कुठे गेला कोणाच ठाऊक. घडलेली गोष्ट सांगता. म्हणजे परमार्थ ज्याला म्हणतात तो परमार्थ इतका सोपा नाही. लोकांना ते नको, तू मला पैसे देतोस तर बोल, पैसे देत असेल घेतो, तुझं पुस्तकं वाचन गुरु वगैरे नंतर बघू, रिटायर झाल्यानंतर वाचतो म्हणा, कारण तेव्हा पैसे कोण देणार नसेल त्याला, त्यावेळेला बघू. पण त्याला ती वेळ गेली तर कुठे मिळणार, समजलं ना. म्हणून इथे जी सहज आहे, देव सहज, मी आहे सहज आहे. पण ह्या सहज जे आहे त्यासाठी सहज व्हावं लागतं. लक्षात घ्या. आता जे आहे ते हे मिळवायचंय ते मिळवायचंय, ह्याची काळजी त्याची काळजी, ह्याच्या मागे जो माणूस असतो तो सहज कसा राहणार. सहज म्हणजे सहजपणे पाहत राहता आलं पाहिजे, कशातही न गुंता. म्हणून कशातही न गुंतायचं त्याला म्हणतात वैराग्य. आणि सर्वत्र जिथे जिथे पाहतो तिथे हे स्वरूपच आहे, आणि जिथे मी म्हणतो तेच ते, हे ज्याला लक्षात येतं आणि त्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला तो सहज राहण्याची कला आत्मसात होते.
म्हणून सहज राहशील तेव्हा सहज असलेला देव तुला प्राप्त होईल असं संत सांगतायत. की सहज आहे, त्यासाठी तू धावपळ बिपळ करतो किंवा भ्रमिष्टपणाने फिरतोयस की हे मिळवायचंय ते मिळवायचंय, तिथे त्याला परमार्थ नाही. लक्षात घ्या. अगदी अशी पण गोष्ट सांगितली जाते बऱ्याच बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण ते मुद्दाम सांगितलं लक्षात आलं की कसं आपलं मन गुंतलेलं आहे सगळ्या गोष्टीत. एका ठिकाणी एक तरुण असाच शेताच्या बांधावर बसलेला होता. तिथून एक संत येतो आणि त्याला बघितलं, तो अरे तू असा काय बसला, देवाचं नाव घे. अहो आता कुठे मला पैसे काहीतरी मिळवायचे आहे, त्याच्यात मला काम करायचं, आता कुठे देवाचं नाव घेऊ, कारण त्याला पैसे हवे, तर देव नको होता. मी तसा प्रामाणिकच म्हटलं पाहिजे ना, देवाचं नाव खोटेपणा काय केला नाही. तसे बरेच दिवस गेले, तो खरोखर शेती करत होता, कामं करत होता, पैसे मिळवायला लागले. तर पैसे मिळवायला लागले, दोन पैसे त्या गाठीला लागले. तर अरे तो आता पैसे मिळवता काय नाही, आता मला लग्न करायचं ना, लग्न एक केल्याशिवाय आणखी कशाला पाहिजे ते, म्हणून तो कर लग्न. लग्न झालं. अरे बाबा आता तुझं लग्न झालं, आता ते देवाचं नाव घेशील, नको, मुलं तर व्हायला पाहिजेत. मुलं झाली, त्यामुळे आता देवाचं नाव घे. नाही, मुलं मोठी व्हायची आहेत, त्यांच्यासाठी मला आणखीन काहीतरी करावं लागेल, आणखीन धावपळ करावं लागेल. मुलं मोठी झाली. अरे मुलं मोठी झाली, आता काय, त्यांची पण लग्न झाली पाहिजेत ना. म्हणजे जो जीवन चक्राचा फेरा, सगळं लक्ष ज्याचं प्रपंचाकडे सतत आहे. म्हणजे मुलं झाली, आता मुलं मोठी होतील तेव्हा, मुलं मोठी झाली, मुलांचं लग्न झालं तरी याला देव आठवत नव्हता, कारण त्याला नातवंड बघायची होती. एक दिवस गेला. बरं गेला तर संत तिकडे आले. अरे कुठे आहेस तू, हाक मारली तर गोट्यातून आवाज, म्हणजे जन्माला आला, तिथेच जन्माला, कारण गुंतलेला तिथेच होता. कळलं ना, प्रपंच, माझी मुलं, माझा संसार करत बसला होता. शेवटी तिथे वासना असते, वासनाच्या संख्येत दुसरा देह निर्माण होतो. मग तिथे कुठे गेला, गोठ्यात गेला शेवटी बिचारा. म्हणजे गाईच्या पोटी जन्माला आला, चांगलं आहे ना, वाईट काहीच नाही. पण तिथे राम म्हणता येत नव्हतं, म्हणता येतं. म्हणजे इथे गुंतण्याचा जो प्रकार आहे की आज सद्गुरूंकडे आल्यानंतर सुद्धा परत लक्षात घ्या, इथे साधकांसाठी सावधपणा. परमार्थाच्या नावाखाली आपल्याला जे सद्गुरूंनी साधना सांगितले ते न करता परत परमार्थाच्या नावाखाली नको त्या गोष्टी करणारे लोक भरपूर आहेत. सद्गुरू थोडा सुरुवातीला सांगितलंय तू असं वाग, अशी प्रार्थना कर, असं नामजप कर, तेवढंच करतो. म्हणजे मला एवढंच माहिती आहे, इथे त्याच्या पुढे मला जायचंच नाही. अरे तुला पुढे सद्गुरूने सांगितलेलं, मार्गदर्शन केलंय, पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, असं सगळा तो अभ्यास आहे. पण लोकांना वाटतं जो पहिलीचा अभ्यास सोपा आहे तोच करायचा, बाकी आपल्याला काय करायचं, बरं वाटतं असं म्हटलं की झालं. म्हणजे परत तिथे स्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. परत लक्षात ठेवा, हे इतकं सोपं आहे. कधी ज्याला सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आत्मसात करून तिथे प्रयत्न करता येतो. प्रयत्न म्हणजे परत साधना, परत लक्षात, सहज होण्यासाठी साधना करावीच लागते. म्हणजे नको त्या गोष्टी करू नका. सायसे फुटेल म्हणजे नको नको तिथे करत बसतो आपण, की काय काय करतो परमार्थाच्या नावाखाली. काही पंथामध्ये तर ते लोकांना असे पळवतच असतात. एका जागी स्थिर होऊन शांत होऊन आपलेच आपल्या स्वरूपाचा वेध घेणं म्हणजे साधना, हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. त्यांना वाटतं सद्गुरू सेवेच्या नावाखाली भरपूर गावभर फिरत बसतात आणि गावभर फिरल्यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळणार ही कल्पना करतात. बघा लक्षात घ्या, परमात्मा नावाली तसं काय करतात, म्हणजे चांगले चांगले साधक पण फुकट जातात. कारण जिथे हे ज्ञान नसतं तिथे ह्या अशाच गोष्टी करायला अनेक पंथामध्ये परमात्मा नावाला अधिक आहे. म्हणून चांगला परमार्थ समजण्यासाठी खरे सद्गुरू लागतात आणि ते निरपेक्ष असावे लागतात. निरपेक्ष सद्गुरू आपल्या शिष्यांना कधीही गावभर फिरायला सांगत नाही, लक्षात ठेवा. कारण त्यांना काहीच मिळवायचं नसतं. आपल्या ठिकाणी जे स्वरूप आहे, जिथे मी मी म्हणून जे आपण जे स्वरूप सहज आहे म्हणतो ते कळण्यासाठी, तिथे प्रगल्भता येण्यासाठी, त्या जाणीवेचं शुद्धीकरण होण्यासाठी, मन शांत आणि निवांत होण्यासाठी जे मार्ग सांगतात मनाचा, त्याला उफराटा मनाचा मार्ग, आणि त्याला म्हणतात साधना. लक्षात ठेवा. म्हणजे
हा परमार्थाच्या नावाखाली आज जगामध्ये बरेच काही लोक करतात, जे सद्गुरू पैमावली सांगतात. त्याचा अर्थ तो आहे की त्यांना माहिती आहे, त्यांनी बघितलंय सगळीकडे. यज्ञयाग करायला सांगतील. आता तुम्हाला यज्ञयाग करणं तर पूर्वीपासून करत होते, पण त्या यज्ञयागामध्ये जे नेमकं साध्य करायचं ते बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की ते स्वरूपाचं अनुसंधानासाठी केलंय. लक्षात घ्या, माझे नाही अनुसंधान आहे. स्वरूपानुसंधानाशिवाय जे काही आपण करतो तो सगळा प्रपंचच असतो, तिथे परमार्थच नसतो. इथे परमार्थ शुद्ध म्हणण्यासाठी आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्या अनुभवातून देहभाव बाजूला व्हायला पाहिजे आणि त्या स्वरूपानुसंधानातून जीवन जगता आलं पाहिजे. त्याला म्हणतात परमार्थ सांग होणं. म्हणून विशिष्ट साधना एवढ्यासाठीच करायची आहे, पुन्हा पुन्हा साधकाने लक्षात घ्यायचं आहे आपला अहंकार आपल्याकडे किती उरलेला आहे, इकून आहे आणि इकून ज्याची त्याला कळली पाहिजे. दुसऱ्याने एक कौतुक केला, रे वा वा खूप साधना चांगली आहे हो तुझी, उपयोग नाही. दुसऱ्याचं सर्टिफिकेट इथे चालत नाही. इथे स्वतःला सर्टिफिकेट द्यावं लागतं. ते पण प्रगल्भता आली त्यांना तर आपण सगळ्यांना स्वतः अरे आम्ही पार झालो चला, असंही नाही. इथे खऱ्या अर्थाने शुद्ध ज्ञानाची आवश्यकता. पुन्हा पुन्हा सांगतोय की अनेक साधक अशा म्हणजे अगदी अगोदर आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी अशा कल्पनेतून अनेक पंथामध्ये अडकले जातात. तिथे खरी साधना कळत नाही, स्वरूपाकडे कसं वळवायचं हे कळत नाही आणि ते नको नको त्या गोष्टी करत बसतात आणि शेवटी त्या तरुण माणसासारखं शेवटी राम बोलो बाय राम म्हणत निघतं. म्हणजे राम बोलत नाही पण रामराव इतरांना म्हणायला लावतात. कळलं ना की इथे हा बोध परत लक्षात ठेवायचा. म्हणून उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पहा त्या मुळासी जाणे स्वस्वरूपेची. म्हणून दृष्टा जो आहे, पाहणारा जो आहे, त्या पाहणाऱ्याला पाहायचा आहे पाहणाऱ्याने. कारण हा पाहणारा इतका सहज आहे की त्या पाहणाराच कळत नाही की आपणच ते आहोत. संतांनी विविधतेने हे सांगितलेलं आहे. आपण दृष्टा दृश्य गगन, याहुनी नसावे वेगळे भान, या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम भावे दीन, सच्चिदानंदशी हरी दर्शन घडेल. आता इथे सगळे दृष्टा शब्द वापरला, लक्षात घ्या. आपण दृष्टा दृश्य गगन, जे जे दृश्य हे गगन आहे. या गगनाहून म्हणजे जे दृश्य जगत आहे त्याला गगन म्हटलंय आणि हा दृश्य जगताला जो पाहणार आहे तो दृष्टा आहे. म्हणून दृष्टा आणि दृश्य हे याचं पहिलं लक्षात आहे. या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, ही ते आपण जे म्हणतो ती जाणीव आपण म्हण. परत इथे लक्षात इतकं सूक्ष्मपणे कळलं पाहिजे की आपण दृष्टा, हा जो आपण स्वरूप दिसत नाही, स्वरूपाला पाहता येत नाही, पण पाहणारं जे आहे ते स्वरूपच आहे. म्हणजे किती कोडं घालून ठेवलंय ते कळत नाही की आपण पाहतो पण जगाला पाहतो, म्हणजे दृश्य जगताला पाहतो पण स्वतःला पाहत नाही. आपण स्वतःला पाहतो म्हणतो ते आपण आपल्या देहाला पाहतो. मी मला पाहतो असं म्हणतात. फोटो काढला आणि फोटो आहे, हा माझा फोटो, म्हणजे कोणाचा फोटो आहे? देहाचा फोटो आहे, तुझा फोटो नाही. हे कळतं आपल्याला? नाही. कसं छान दिसतोय, तरुण दिसतोय, असा दिसतोय, तसा दिसतोय. लोक पण कौतुक करतात. व्हॉट्सअपवर येतो ना फोटो, वा वा काय सुंदर दिसतोय. आपल्याकडे ते व्हॉट्सअपवर तर नुसते हात जोडायचे, ओके म्हणायचं, हे म्हणायचं. नको नको ती भाषा लोक शिकले. तिथे एकमेकाशी प्रेमाने बोलायचंच बाजूला व्हॉट्सअपवरच लिहून टाकतात. आजकाल म्हणजे थोड्या दिवशी माणसं मुकी निघतील असं वाटत. असे बोलायचंच नाही ना, फक्त बोलायचं काय, इथेच बघायचं, इथेच करायचं, बोलायचं नाही. म्हणजे टक 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 बटन दाबली की बोटं मात्र चांगली होती. आपली पद्धतच आपण बदलली आहे जगाकडे पाहण्याची. त्यामुळे
इथे संत जे सांगतात लक्षात, आपण दृष्टा दृश्य नाही, म्हणजे उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणजे आपण जो दृष्ट आहोत त्या दृष्टाला दृष्टाने पाहायचं, ती उफराटी दृष्टी. आता जे पाहतो ते दृश्याकडे पाहतो, दृश्याच्या मध्ये गुंतलेलो होतो. म्हणून इथे सोपं सांगितलं, आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळं. याच्यापेक्षा वेगळं दृश्य गगन आहे, तू नाहीयेस. दृष्टा वेगळा आहे, मी दृष्टा आहे हे मला कळलं पाहिजे. पाहणारं हे तत्व आहे, ह्या तत्वाला अनुभवायचं आहे तुला. दृश्य जगत हे स्वरूपच आहे, पण तुला स्वतःचा जर अनुभव घ्यायचा असेल, ते स्वरूपाचं जसं आहे तसा जर अनुभव घ्यायचा असेल, ते स्वरूप म्हणजे काय ते तुला कळलं पाहिजे. की जे दिसत नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, काही नाही, पण तरी ते आहे. आणि ते आहे ते मी आहे. म्हणून तत्वमसी म्हणतात, ते त्याचा अर्थ त्याचे स्वरूप स्वरूप म्हणतो ते तू आहेस असं संत सांगतात, सद्गुरू सांगतात. तर ते मी आहे म्हटलं लोक गर्वाने फुकतात, अरे मीच आहे तो देव. परत चुकलास. कारण मी आहे म्हटलं की देव मी म्हणतो, आणि तो मी देव म्हटलास की परत चुकला. म्हणजे जो मी देव आहे, मी गुरु आहे असं जर म्हणत असेल तर तो गुरु नाही. ती म्हणा, अरे काय एखादा म्हण तू ज्ञानी आहेस का. आता एकदा गोंदवलेकर महाराजांना विचारलं एखाद्या शास्त्रीय बुवाने, गोंदवलेकर महाराज तुम्ही ज्ञानी आहात का. आता गोंदवलेकर महाराजांसारख्या संतांना पण विचारणारे लोक होते, कळलं. त्या बाकीच्या लोकांनी काय करतात, ते गपचूप बसले, माहित नाही म्हणाले. तेव्हा ते म्हणाले, मी हो म्हटलं तरी शास्त्राच्या अभ्यासाने हो म्हणणं म्हणजे अहंकार आला म्हणून हो म्हण, नाही म्हटलं तो अज्ञानी हे सांगतो, म्हणजे नाही पण म्हणायचं नाही, हो पण म्हणायचं. मग म्हणायचं काय, काहीच म्हणायचं नाही. देव सहज असतं तिच्यासाठी, ही सांगण्याची गोष्टच नाहीये. मी ज्ञानी आहे मला कळलं असं जर कोण सांगत, मला कळलं म्हणजे कोणाला कळलं. इथे देहभावातून मी आणि माझं सुरू झालं की तिथे परमार्थ बाजूलाच झाला. आणि म्हणून ही गोष्ट इतकी सूक्ष्म आहे की इथे आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे वान. या गगनाहुनी म्हणजे दृश्य जगतापेक्षा आपण सूक्ष्म आहोत. या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, हे जे जाणणं चाललंय मी म्हणून सतत पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, हे जे जाणणं आहे ती जाणीव आहे, ती देह नाहीये. ही देहातून ही जाणीव कार्यरत आहे. आणि ही जाणीव सूक्ष्म देहदृश्य आहे, कारण देहाला पाहू शकतो आपण, पायाला हाताला पाहू शकतो, म्हणजे ते दृश्य जगत आहे. मग हे दृश्य जगताला पाहतं कोण, तर पाहणारी ही जाणीव आहे. म्हणून ह्या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीव रूप आहे. या जाणीवे माझी मन होता सो मन. ही जाणीव, ह्या जाणीवेमध्ये, ह्या जाणीवेच्या ठिकाणी आता पाहायला लाग. आता ह्या जाणीवेमध्ये पाहायचं कसं, प्रश्न असे अनेक येतात की या जाणीवेची मला मी कसं पाहू. पाहायला जायचंच नाही, म्हणून पाहायचं नाही हे पाहायचं म्हणजे उपराठी दृष्टी. मग तुम्हाला पाहायचं नाही म्हणजे पाहायचं काय, समोर पाहायचं हे पाहायचं नाही, विचारांना पाहायचं नाही. मग त्याशिवाय मी जे आहे हे जे पाहतो त्याला म्हणतात उपराठी दृष्टी. कळलं ना. म्हणून या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे. या जाणीवे माझी मन होता सोहम भावेल. तो तू आहेस, तो मी, सोहम म्हणजे स्वरूपच मी. सोहम याचा अर्थ हे स्वरूप आहे, ते मी म्हणणार ते स्वरूप आहे, हे कळलं पाहिजे. म्हणून या जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीनं सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडे नित्य. तिथेच त्या स्वरूपाचं दर्शन, दर्शन म्हणजे अनुभव. परत लक्षात द्या, दर्शन म्हणजे दिसणार नाही. हे पहिलं लक्षात पाहिजे की देवाला पाहता, देवाला म्हणजे दिव्य स्वरूपात. देव म्हणजे आता परत देव म्हटलं की आपल्याला गणपती येतो लक्षात, शंकर येतो, हनुमान येतो, असे देव देवता आपल्याला पुराणात सांगितलेले आहेत. हे देव देवता ज्यावेळेला आपण त्यांची भक्ती करत बसलो तर ती स्वरूप भक्ती होत नाही. तेव्हा अरे बापरे, आम्ही राम मंदिरात जातो, हनुमानाकडे जातो, रोज उपास करतो, शनिवारी तेल टाकतो, बेल वाहतो, पानं टाकतो, सगळं आहे ना. मग काय कोणाला करता तुम्ही, देवाला नाही करत, दृश्य जगताला करता. लक्षात घ्या, इथे किती सूक्ष्मपणे विचार करतो. तुम्हाला हे काहीतरी उलट सुलट नाही. तुम्हाला स्वरूपच जर कळायचं असेल तर दृश्यापेक्षा जे आहे त्याचा तुला अनुभव घेण्यासाठी ही उफराटी दृष्टी करावी लागते.
म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दूर चालले. इथे बरोबर पाहणं आहे. सगळ्या संतांनी पाहायला शिकवलंय आपल्याला, पण आपण पाहत नाही. परत लक्षात घ्या काय म्हणाले, सत्य ज्ञानानंद म्हणजे सच्चिदानंद, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण. गगन म्हणजे दृश्य जगताचा, जगताला जे व्याप्त ते. आता इथे परत आलं बरं की जे तुम्ही दृश्य जगत, त्या दृश्य जगताला कोणी व्यापून ठेवलं आहे? कोणामुळे दृश्य जगत आहे? त्या स्वरूपामुळे दृश्य जगत आहे. म्हणजे समोर पाशी तिथे ते दृश्य जगत दिसतं, पण त्याचं अस्तित्व कशामुळे आहे? ते स्वरूप आहे म्हणून. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो ज्याचं जो ह्या सर्वाला व्यापून असलेला जो तो आहे, ती सच्चिदानंद, तो हा म्हणजे मी म्हणणारा जो तो हा. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते. तर रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही. म्हणजे दृश्य जगताला रूप आहे, दृश्य जगताचे गुण दिसतात, दृश्य जगताचे वर्ण दिसतात, पण स्वरूपाला नाही. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरून. तो असा जो आहे ज्याला पाहता येत नाही, म्हणजे कोणत्याही ज्ञानेंद्रियाद्वारे त्याला जाणता येत नाही तो. आणि जो जाणतो जो ह्या शरीरात, तो हा, तो श्रीहरी आहे. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहिला कसा डोळे भरे? डोळ्यात भरून पाहिला म्हणजे काय? जे समोर पाहायचं ते बाजूला केलं. पाहिला डोळे, पाहता पाणी दूर झालं. म्हणजे समोर पाहायचं बाजूला केलं, म्हणजे पाहायचं बंद केलंस की जो आहे तिथे आपोआप ही जाणीव वळते, आपोआप वळते, बघावं लागत नाही. आणि ते तूच आहेस हे कळलं. ते तत्वमय आहे, अहम ब्रह्मास्मी. म्हणून हे शब्दांचं जप करत नाही, ही महावाक्य आहेत. म्हणजे अनुभवलेलं सांगतायत ते संत की तत्वमसी. संत जो अनुभवातून सांगतो ते बरोबर. एऱ्या गेवबाळा कोण म्हणतो तत्वमसीचं म्हणजे मूर्खपणा असतो, त्याला काहीच कळत नसतं. अहम ब्रह्मास्मी म्हणणारा अहंकारातून म्हणाला तर फुकट गेला, पण ब्रह्मत्वाचा अनुभव घेऊन अहम ब्रह्मास्मी म्हटलं तर ते बरोबर असतं. म्हणून लक्षात घ्या, इतकं सूक्ष्म आहे की मी म्हटलं तरी तिथे अहंकार असतो. मी म्हटलं की मी देव, मी अमुक नावाचा, मी अमुक जातीचा, मी अमुक पंथाचा, मी अमुक पक्षाचा, अमुक राष्ट्राचा, हे सगळं मीच्या मागे सगळं चिटकवलेलं असतं. आपण हे सगळं बाजूला जा आणि जो मी उरेल तो दृष्ट आहे. म्हणून शब्दाने किती जरी सांगितलं तरी कळायला सर्वसाधारण माणसं, साधं काय जे ऐकताय त्यांना थोडं थोडं कळेल की आपण काय सांगतो. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दूर सारंगिया. म्हणून जी पाहतोय दिवसभर इकडे तिकडे पाहतच असतो ना, हे दिसतंय ते दिसतंय, असं दिसतंय तसं दिसतंय. सकाळी उठल्यापासून जो पाहत बसतो तो डोळे मिटेपर्यंत, म्हणजे झोपेपर्यंत. कायमचे मिटलं तर वेगळी गोष्ट होती, पण झोपेपर्यंत पाहतो. आणि झोपल्यानंतर पण स्वप्न पाहतो. झोपल्यानंतर काही पाहणं सुटतं, तिथे पाहतच असतो आपण. पण हे सगळं जर बाजूला केलं आणि जो हा पाहणारा आहे तिथे जर वळलास तर तो श्रीहरी आहे. ते स्वरूप श्रीहरी म्हणजे हे दिव्य स्वरूप ज्याला म्हणतो, जे सहज आहे, त्याला शोधायला जायचं नाही. तो कुठे जिथे आहे तिथे फक्त त्यानेच त्याला पाहायचंय. परत गंमतच आहे, वेगळेपणाने पाहता येत नाही तर तेच होऊन पाहायचंय. तेव्हा मी त्याला वळून पाहतो, वळून पाहता येणार नाही, मग तेच त्याला होऊन पाहायचंय. म्हणून आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपच व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असेल. बघ सगळे संत पाहायला सांगतात. आकाशाला वेगळेपणाने पाहतो, जे वेगळं दिसतं ते आकाश. आकाश म्हणजे दृश्य जगत. आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपची व्हावे, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूप व्हावं लागतं. आणि वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. स्वभावे म्हणजे मी आहे, हा जो स्वभाव आहे त्या वस्तूला अनुभवायचं असतं. म्हणून देवसहजी असं त्याची असे इकडे तिकडे उगी धावपळ धडपड, इकडे धावतोस तिकडे धावतो दिवसभर. आता 24 तासापैकी 16 तास परमेश्वराने 8 तास आराम करायला दिले. कर 16 तासापैकी तुला 4 तास जर थोडे 4 तासच मागतोय, 12 तास नाही मागत, 16 तास पण मागत नाही, 4 तास जर इथे रोज या परमेश्वराला पाहण्याचा जर अभ्यास केला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वरूपाला,
तर तो साधक खरी प्रगती साधू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही करतो थोडा वेळ इथे करतो, थोडा वेळ तिथे करतो, थोडा वेळ करून काही उपयोग होणार नाही. उगीच आपण आपली समजूत घालतो, कळलं ना. इथे सद्गुरू सांगताय त्यासाठी तळमळच असावी लागते, ध्यासच लागावा लागतो, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि सतत सद्गुरूचा संगच घ्यावा लागतो की जिथे हे आत्मज्ञान प्रगट झालेलं आहे त्यांना सतत धरावं लागतं. कारण ते धरता धरता त्यांचा रंग लागायला लागतो. जसा संघ तसा रंग. आम्ही कोणता संघ धरतो, चला इथे जाऊया, चला पिक्चर बघूया, चला नाटक बघूया, इथेच आपलं नाही. तेवढं स्वरूपाचा कथा कंटाळा येतो. किती वेळ करायचं ते राम 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 म्हणायचं. बरेच साधक तसे झालं, किती वेळ करायचो, मरेपर्यंत करायचंय. किती वेळ काय, मरेपर्यंत जेवणार की नाही, तो की नाही जेवणार, किती वेळ जेवायचो असं कधी विचारतो. ते पाहिजे असतं खायला, बरोबर भूक लागली की पाहिजे. तसं जोपर्यंत ह्या मनाचं मन पण बाजूला होत नाही तोपर्यंत करतच बसायचंय. आणि मन पण बाजूला झाल्यानंतर सुद्धा ते करतच राहायचंय, ते सोडायचं नाहीये. म्हणून हे आमरण अगदी मरेपर्यंत साधन आहे. आणि मरेपर्यंत म्हणजे झालं, एखाद्याला कळलं म्हणजे बास झाला, आता बास झाला, मी मोकळा झालो तर निघालो, नाही निघता येते, तर तेच करत राहायला लागतं. कारण ही स्वरूपच जरी सहज असेल तरी ते सहज मिळत नाही. म्हणून सहज सांडूनी साहसे पडू नये. म्हणजे उगीच धडपड करायचं, सगळं सोड, एका जागी निवांत बस. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत. काय झालं, त्याला सुखाला पार राहणार नाही. लक्षात घ्या की ते जर तुम्हाला हे जर कळलं की जो ते सुख निधान आहे, शांती स्वरूप आहे, पण त्याची ज्यावेळेला गोडी लागते तिथे ते अनुभवायला येतं. नाही येत असं नाही, प्रत्येकाला अनुभव येतो विशिष्ट पद्धती. म्हणून फक्त सद्गुरूंनी सांगितलं ते आपल्याला करायचं एवढं कळलं पाहिजे. सद्गुरू सांगितलं अरे सगळ्यांशी हसून खेळून बोल, नाही बोलणार. सगळे आमच्याशी कुठे हसून खेळून बोलतात. म्हणाय जाणार, मग अहंकार आला ना. तुला इथे खेळ, सगळ्यांशी प्रेमाने बोल, सगळे जो येतील सगळ्यांचं स्वागत कर, सन्मान कर. तो तुला उलटा बोललाय सोडून दे, कारण तू तो नाहीयेस. ज्याला बोललाय तो कोण आहे, देह आहे. तुला कोण बोललाय, तुला कोणच नाही बोलला, कारण तू सहज आहेस. हे जे सद्गुरू सांगतायत ते तुला बरोबर कळलं पाहिजे. सगळ्यांच्या आपलेपणाने प्रेमाने सगळ्यांना उपयुक्त होणं, सतत सद्गुरूंच्या स्मरणातून प्रत्येक जीवन आपलं क्षणोक्षणी सद्गुरू स्मरणातून जगताना सद्गुरूंच्या ज्ञानातून जगलं पाहिजे. नुसतं सद्गुरू स्मरण करतो, ज्ञान नसेल तर तरी उपयोग नाही. ज्ञानही हवं. म्हणून इथे महत्वाचं लक्षात घ्या, हे सगळं करायला नितांत श्रद्धा लागते, शरणागती लागते. एक 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 स्टेप आपण बघायला गेलो तर काय काय तुम्ही म्हणाल सोपं कुठं आहे. पण ज्याला श्रद्धा आहे, सद्गुरूंवर प्रेम आहे, त्या श्रद्धेतून त्यांच्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे. त्यांनी जे ज्ञान दिलं आहे त्यांनी सांगितलं मला केलंच पाहिजे, ही श्रद्धा आहे ज्ञानावर. आणि त्या ज्ञानातून आत्मश्रद्धा निर्माण झाली तर ती साधना बरोबर होते. आत्मश्रद्धा परत आहे, आत्मश्रद्धा मी ईश्वरी शक्ती आहे हे ते श्रद्धा पाहिजे परत. आपल्याला कुठे जमत आहे, कसला ईश्वर काय कळत नाही. मला सर सकाळी लवकर उठायला म्हटलं उठता येत नाही, कसला ईश्वर असं होतं ना, म्हणतो ना आपण बऱ्याच वेळेला. कोण काय बोललं की राग येतो, कसला ईश्वर असं आपल्याला आपण म्हणजे इथे परत श्रद्धा आपली डळमळते. म्हणून 3 ठिकाणी श्रद्धा पाहिजे. आता श्रद्धेचा प्रकार आणखी वेगळा झाला. म्हणून श्रद्धा कुठे, पहिली सद्गुरूवर श्रद्धा. सद्गुरू हाच देव. आता देव म्हणण्यासाठी आधी देव पण चेक करायला पाहिजे. कोणी सद्गुरू म्हणून कोणी भगवे वस्त्र घातले, दाढी वाढवली की तो सद्गुरू होतो. बऱ्याच वेळा होता ना, दाढी मिशा वाढल्या की भगवे वस्त्र आणि मोठ्या रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या की आपण कोणतरी गुरु झाला, सद्गुरू झाला. ते ज्ञान आहे. काही काही लोक सद्गुरूंचा असा निर्णय म्हणतात अशी प्रचिती पाहिजे, तशी प्रचिती पाहिजे. अरे एवढं करायला तुझं बुद्धी एवढी कुठे असेल. काही लोक म्हणतात शास्त्र प्रचिती, नंतर सद्गुरू गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, असं सगळं अनुभवायचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या गोष्टी. पण खरा सद्गुरू ओळखण्यासाठी काय काय पाहिजे. एकाने सांगितलं अरे जो खरा सद्गुरू आहे ना
म्हणजे खरे संत आत्मज्ञानी ते मरताना म्हणे ब्रह्मांडातून आत्मा त्यांचा बारवर जातो. आणि पुढे बघितलं मला माहित नाही, सांगितलं असेल पुढे ग्रंथात लिहिलेलं असेल. त्यामुळे म्हणजे सद्गुरू जे संत असेल मृत्यूच्या वेळेला त्यांचा मृत्यू म्हणजे ब्रह्मांडातून, म्हणजे ब्रह्मांड म्हणजे इथून आत्मावर जाणार, बाकीच्यांचा कुठून जातोय. म्हणजे इतकं खरा सद्गुरू तू मरेपर्यंत वाट बघणार की ब्रह्मांडातून मरतोय की जगात जगतोय त्याची वाट बघणार, तर तुला सद्गुरू कधी भेटणारच नाही. कल्पनेतून तू काहीतरी करत बसशील. गुरु ते ज्ञान, सद्गुरूंचं ज्ञानेश्वर म्हणून इतकं सोपं सांगते कळतच नाही कोणाला. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानातून तिथे आत्मदर्शन हे कळतं. तिथे अरे ते काय सांगतायत, काय बोलतायत, कसं त्यांचं आचरण आहे लक्षात घे. तिथे लक्षात घ्यायचं असतं. ते ब्रह्मांडातून प्राण सुटेपर्यंत वाट बघशील तर तुला कधी सद्गुरू कळणारच नाही. अनेक गोष्टी सांगितल्या जातात की ते असं करतात तसं करतात, असे लोक भ्रामक कल्पना. इथे फक्त निरपेक्षपणे जे ज्ञान देतात तो सद्गुरू. मनापासून त्यांना लोकांचं हित व्हावं, त्यांना कसलीच अपेक्षा नाही तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला पैसे द्याल हे द्याल. ज्याला पैशाची आस असेल तो सद्गुरूच नव्हे. मी आता तुम्हाला ज्ञान देतो, तुम्ही आता एवढे पैसे द्या. असे अनेक पंथ आहेत, लाखो रुपये मागतात हे ज्ञान देण्यासाठी. तिथे ते व्यापारी असतात, ते गुरु नसतात. म्हणून गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शनी समाधान आथी जैसे, जिथे समाधानी वृत्ती आहे, ज्यांना देण्यात आनंद आहे आणि ते ज्ञान देता देता त्यांच्याकडे तो आनंद अधिक 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 वाढत जातो देण्यामुळे. तिथे सद्गुरु तत्व आहे हे ओळख. तुमच्या शिष्याकडनं त्याला काहीच नको असतं, त्यांना फक्त देण्यात आनंद असतो. कारण त्यांच्या ठिकाणी तो आनंद अधिक 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 वाढायला लागतो. ज्यावेळेस हे ज्ञान ते सांगायला लागतात तर ते ज्ञानाने बहरून जातात. आणि ज्ञानाने बहरून जाऊन त्यांची सगळी पेशी तिथे आनंदाने स्फुरत असते. म्हणून ते देत असतात की देण्यामध्ये त्यांना तो आनंद असतो. आणि तिथे सद्गुरु तत्व हे लक्षात घ्या. तू मला काय देतोस की काय नाही ते त्यांना सगळेच आपले वाटतात. पण एखादा जर प्रयत्न करत साधक त्याला ते जवळही करतात. तुम्हाला पार्शालिटी करतात, पार्शालिटी नाही करत, त्याची अधिक सुधारणा होण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देऊ शकतात. पण तिथे महत्वाचा बोध लक्षात ठेवायचं, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानातून आत्मदर्शन झालं पाहिजे. आणि आत्मदर्शन झालं की तिथे समाधान प्राप्त झालं पाहिजे. आणि हे सगळं होण्यासाठी हे स्वरूप म्हणजे काय नेमकं, आता ही वस्तू आहे काय, निर्णय गोष्टी सांगितल्या तर नेमकं काय ते त्याचं ज्याचं त्यालाच अनुभवावं लागतं. कैसे बोटाने दाऊ तुला रे गुरुच्या मला, सद्गुरूला पण असं बोटाने दाखव ना, बघ हा तो हे आहे असं नाही. जिथे मी म्हणतो तिथेच स्वरूप आहे, त्या स्वरूपाकडे तुला वळवायचं कसं हे पुन्हा सद्गुरूंकडे येऊनच शिकावं लागतं. आपोआप कोणतरी झालं हे अपवाद. आपण म्हणतो अनेक संतांना झालं, कोणीतरी मार्गदर्शक असतंच लक्षात ठेवा. ते त्यांना ते कळत नाही की बाबा जे मार्गदर्शक असतात तो सद्गुरूच असतो, तो सांगून जातो. काही लोक नाही, ज्याने ते प्रयत्न करतात आणि ते त्याच्यातून कळतं. पण कोणालाही सद्गुरूशिवाय हे ज्ञान मिळू शकत नाही. परत लक्षात ठेवा, सद्गुरू हा असाच लागतो आणि तो आत्मज्ञानी सद्गुरू असला पाहिजे. नुसता वरवरचा सद्गुरू असता कामा नये. कोणीतरी वंश परंपरेने सद्गुरू होतात तसाही होता कामा नये. एका गुरुचा मुलगा दुसरा गुरु, दुसरा गुरु त्याचा मुलगा तिसरा गुरु झाला असं म्हणतात काही संस्थेमध्ये. तिथे ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानातून जर तो सांगत असेल तिथे निरपेक्षपणा पाहिजे. लक्षात ठेवा, निरपेक्ष. तिथे अपेक्षा असतील तर तिथे काही चालत नाही. म्हणून खरे सद्गुरू भेटावे लागतात आणि शिष्यही खरा असावा लागतो. दोन्ही गोष्टी. ज्याला खरी तळमळ आहे ह्या ज्ञानाची तोच इथे चिकटतो. बाकीचे लोक नुसती धावपळ करत असतात. म्हणून आपल्याला खरा साधक व्हायचा आहे आणि आपल्याला जे खरे सद्गुरू मिळाले त्यांच्या ज्ञानाची श्रद्धापूर्वक कास धरायला पाहिजे. तर देव सहज असतची असे ह्याचा अर्थ कळेल. आणि पुढे इकडे ते धावपळ कर, इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव, कुठे नाही धाव. जिथे सद्गुरू आहे तिथेच हाव, बाकी दुसरी कसली नको हाव. कळलं? तर तिथे सगळं काही जमू शकतं. ध्यास लागला पाहिजे, ध्यासाशिवाय होणार नाही. म्हणून हे सगळं मार्गदर्शन जे आहे ते प्रत्येक साधकाने लक्षात घ्यावं. कारण साधकासाठी आहे, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी काहीच सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा.
आपल्याला नेमकं काय साधायचंय, आपला अहंकार कसा कमी झाला पाहिजे किंवा निघून गेला पाहिजे हे व्यवस्थित समजून घ्या. हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत खरा परमार्थ नाही. परत तो प्रपंचच जोपर्यंत हे अनुभवता येत नाही. आम्ही सद्गुरूंजवळ आलो म्हणजे बस झालं नव्हे. सद्गुरूंजवळ आली ही पहिली पायरी आहे. बाकीच्या पुढच्या गोष्टी खूप आहेत. ते ज्याचं त्यालाच करावं लागतं आणि ज्याचं त्यालाच करणं हा महत्वाचा बोध आहे. आणि तो ज्याचं त्याला कळायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपापला अभ्यास आपणच करायचा असतो. सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्या आणि अभ्यास करत राहा आणि त्याच्यातून खरं हा सहज असलेला देव अनुभवता येईल आणि तो सर्वांना अनुभवता येऊ अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.